नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मी जे हा घागरा आहे, ह्या घागऱ्याची कटिंग आहे ती मी तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो कटिंगचा टाकलेला आहे. तर हा जो आहे स्टिचिंगचा व्हिडिओ आहे. तर हे बघा, ह्या ज्या कड्या आहेत घागऱ्याच्या, तर त्या मी अशा पद्धतीने स्टिच करते. तर 8 कळी घागरा आहे हा. तर जी लेस आहे ती कट न करता आपण या घागऱ्याची कटिंग आणि स्टिचिंग करतोय. तर हे बघा, हा जो आहे आपला नेफा आहे, म्हणजे कमरेची पट्टी. घागऱ्याला जो कमरपट्टी टाकायची आहे ती आहे, म्हणजे ती आहे 5 इंचाची. आणि ही कमरपट्टी का टाकायची आहे, म्हणजे मी साडीची का नाही टाकली, तर ह्या कमरपट्टीमुळं जी लहान मुलगी आहे तर तिला जे नीट आहे साडीचं ते टोचणार नाही, म्हणून मी सॅटिनच्या कपड्याचीच कमरपट्टी घागऱ्याला टाकणार आहे. त्या बघा, ह्या पद्धतीने आपल्याला पट्टी जी आहे टाकून घ्यायची आहे. आणि जो आपला सॅटिनचा कपडा होता त्याची जी आहे 3 इंच, म्हणजे आतला जो अस्तर आहे त्या आतलं ते मी 3 इंचाने कमी घेतलेलं होतं. आणि अशा पद्धतीने ह्या ज्या आहेत चुन्या देणार आहे मी. तर चुन्या दिल्याने काय होणार आहे, घागरा जो आहे त्या घागऱ्याला अजून घेर येणार आहे, म्हणजे आणि दिसायला छान दिसणार आहे. ह्या ज्या चुन्या आहेत त्या आपल्या संपूर्ण टाकून झालेल्या आहेत. हे बघा, अशा पद्धतीने ह्या चुन्या आहेत त्या टाकून घेतलेल्या आहेत. हा जो घागरा आहे तो आपला चुन्या टाकून झालेला आहे. आता आपल्याला आपल्या घागऱ्याला कमरपट्टी लावायची आहे. तर कमरपट्टी आपल्याला कशा पद्धतीने लावायची, हे बघा, अशा पद्धतीने ही जी आहे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. जे काही तुमचं कमर असेल त्या कमरेप्रमाणे तुमची कमरपट्टी निघते. ते बघा, मी जे आहे आपली माझी कमरपट्टी ह्या पद्धतीने लावते. आणि आधी काय करायचं आहे, जो आपला घागऱ्याला जो आपल्याला फिटिंगचा जो टीप आहे, तर तिथं जे कमरेजवळ काय करायचं आहे आपल्याला, अशा पद्धतीने टीप मारायची आहे 4-5 इंचापर्यंत. आणि ज्यांना सरसकट मारायची असली तर ते सरसकटसुद्धा मारू शकतात. प्रत्येकाच्या आवडीनुसार असते ही टीप मारणं.
हे बघा, ही जी कमरपट्टी आहे ती आपण टिप मारून घेतलेली आहे, तर ती मी या पद्धतीने जॉईन करणार आहे. तर या पद्धतीने जे आपलं कमरपट्टी आहे ती लावून झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हीच कमरपट्टी जी आहे आपल्याला अशा पद्धतीने बघा अटॅच करून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला जर नाडी वावण्यासाठी आपण ही कमरपट्टी लावलेली आहे, तर तुम्ही पाहू शकता. खूप सोपी पद्धत आहे, तुम्हाला हे जमेल एवढी सोपी पद्धत आहे ही घागरा शिवण्याची. फायनली आपला संपूर्ण जो घागरा आहे तो शिवून झालेला आहे. घागऱ्याची फिटिंगही झालेली आहे. आता घागरा आपण साईडला ठेवून घ्यायचा आहे. आता जो आहे आपल्याला घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे तो शिवायचा आहे. तर वन टक्स ब्लाऊज आहे हा आणि लहान मुलीचा आहे. तर हे बघा, हा जो पुढचा भाग आहे, तर गळारुंदी जी आहे ती घेणार आहे मी 2 इंच. उंची आहे ती घेणार आहे मी 6 इंच, सॉरी 6.5 इंच घेतली. 2 इंच गळा रुंदी आणि खालून सुद्धा आपण 2 इंच घ्यायचे आहे. आणि जो गळा घ्यायचा आहे तो तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घ्यायचा आहे. तर मी जो आहे पानगळा घेतलेला आहे बघा अशा पद्धतीने. जो आहे गळ्यावर मी पानाकार काढून घेतलेला आहे. आणि हे बघा अशा पद्धतीने आपल्याला न कॅनव्हास वापरता गळ्याला अशी टीप मारून घ्यायची आहे. आणि ज्यावेळेस आपली टीप मारून होती त्याच्यानंतर आपल्याला कट मारून घ्यायचा आहे. म्हणजे गळ्याचा जो आकार आहे तो आपल्याला कटिंग करायचा आहे. त्याआधी आपण कमरेला सरळ टीप मारून घेऊ. तर हे बघा अशा पद्धतीने मी कटिंग करून घेते. गळासुद्धा कट करून घेते. आणि हा जो गळा आहे ते आपल्या गळ्याला छोटे छोटेसे आहे कट लावून घ्यायचे आहे. तर कट लावल्यामुळं काय होतं, जो आपला गळा आहे जो पण तुम्ही गळा घेतलेला आहे त्या गळ्याला जो आकार आहे तो छान येतो. फिनिशिंगसुद्धा छान येते आणि दिसायलासुद्धा ब्लाऊज जो आहे ॲक्टिव्ह दिसतो. आणि संपूर्ण आपलं हे कट वगैरे लावून झाल्यावर ब्लाऊज उलटून घ्यायचा आहे. आणि उलटून घेतल्यानंतर कडाकडाने आपल्याला संपूर्ण टिपा मारून घ्यायच्या आहे.
झालेला आहे ब्लाऊजचा पुढचा भाग. हे बघा अशा पद्धतीने मी अर्धा इंच रुंदी आणि उंची घेतलेली आहे. मी 4.5 इंच अशा पद्धतीने तिरकी टीप जी आहे ती मारून घेणार आहे. पाहू शकता तुम्ही. संपूर्ण जो पुढचा ब्लाऊज आहे तो आपला कट करून झालेला आहे आणि दोरे पण आपण व्यवस्थित कटिंग करून घेतली आणि टक्ससुद्धा मारून घेतलेला आहे. तर पाहू शकता तुम्ही लहान मुलीचा ब्लाऊज आहे तो, त्याला फिनिशिंगसुद्धा किती छान आलेली आहे. हा आहे तो बॅक साईडचा गळा घेतलेला आहे. घागऱ्यावरचा ब्लाऊज आहे म्हणून मी डीप गळा घेतलेला आहे. आणि ह्याला सुद्धा त्याच पद्धतीने कडेकडेने टीप मारून घ्यायची आहे. मधून सुद्धा कट मारायचा आहे आणि कडेकडेने आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत. फायनली आपला बॅक साईडचा सुद्धा पार्ट आहे तो ब्लाऊजचा तयार झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता. आणि टक्स जे आहे मग बघा बॅक साईड गळा आहे. तर अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतलेला आहे. आयपट्टी हुकपट्टी आपल्याला लगेचच करायची आहे. आयपट्टी हुकपट्टी सुद्धा
कशा पद्धतीने करायचे आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे आधी पण आणि परत सांगते. तर आयपट्टीला आणि हुकपट्टीला जो कपडा आहे तो आयपट्टीसाठी आपल्याला डबल फोल्ड घ्यायचा आहे. हुकपट्टीला सिंगलही चालतो, पण तुमच्याजवळ जर असला तर तुम्ही हुकपट्टीला सुद्धा डबल कपडा वापरू शकता. दोरे वगैरे सगळे व्यवस्थित कटिंग करून घ्यायची. आता आपली हुकपट्टी झालेली आहे. आता आपण आयपट्टी करतोय. ते सुद्धा एकदम व्यवस्थित आणि फिनिशिंग सुद्धा आली पाहिजे आणि एकसारखी आली पाहिजे. एकसारखी आल्यामुळे काय होतं, ब्लाऊज जो आहे कसा पण असले तर त्याची फिनिशिंग जर छान असली तर दिसायला तो ब्लाऊज आहे तो ॲक्टिव्ह दिसतो आणि छान दिसतो. जो ब्लाऊज आहे तो आपल्याला शिवायचा आहे आणि बाही न लावताही शिवायचा आहे. तर हे बघा मी सॅटनचा कपडा आहे त्याचा मी गोट करणार आहे. तर सॅटनच्या कपड्यामुळं काय होणार आहे, जी लहान मुलगी आहे तिला ब्लाऊज टोचणारही नाही आणि ती घालीनही म्हणजे तिला व्यवस्थित ती वाटेल आणि कम्फर्टेबल वाटेल. तर हे बघा अशा पद्धतीने मी तिरका कपडा काढून घेतलेला आहे आणि मग आपण गोट करायचा आहे. गोटसुद्धा आपल्याला एकसारखा करायचा आहे आणि व्यवस्थित करायचा आहे.
तर हे बघा आपल्या ब्लाऊजला जी शिवलेस आहे त्याला गोटसुद्धा झालेला आहे आणि आपल्या ब्लाऊजची फिटिंगही झालेला आहे. आणि आपल्याला आता घागरेला जे लटकन आहे ते तयार करायचं आहे. तर पाहू शकता तुम्ही ह्या ब्लाऊजला मी लटकन तयार करणार आहे. आणि ही बघा ही लेस आहे. तर ही लेस टाकल्यामुळं काय होणार आहे, जो ब्लाऊज आहे त्याला लुक छान येणार आहे. आणि घागऱ्यावरचा ब्लाऊज असं वाटणार सुद्धा नाही का तुम्ही हा ब्लाऊज आहे तो शिवून घेतलेला आहे किंवा घागरा जो आहे तो शिवून घेतलेला आहे. एकदम दिसायला छान आणि सोबर आहे. तर तुम्ही पाहू शकता आपला ब्लाऊज आहे तो संपूर्ण चेंज करून झालेला आहे. लटकनही आपण तयार करून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने दोन्ही लटकन आपल्याला तयार करायचे आहेत. तुम्ही पाहू शकता खूप छान आणि दिसायला सुद्धा एकदम ॲक्टिव्ह आणि सोबर दिसणार आहे. आणि बॅक साईडला जे खुणा आहेत त्या करून घ्यायच्या गळ्याच्या. आणि मग जी नॉड आपण लटकन तयार केलेलं आहे ते अटॅच करून द्यायचं आहे. हा झाला आपला संपूर्ण ब्लाऊज आहे तो तयार झालेला आहे. तर तुम्हाला ह्या ब्लाऊजचा लूक कसा वाटतो ते तुम्ही मला नक्की सांगा. हे बघा अशा पद्धतीने हा जो आहे आपला संपूर्ण ब्लाऊज आणि घागरा आहे तो स्टिच झाल्यानंतर हे बघा ह्या पद्धतीने दिसणार आहे. जर तुम्हाला माझ्या घागऱ्याची स्टिचिंग आणि कटिंग जर आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर पुन्हा एकदा सांगते नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा तुम्हाला हा घागरा आणि या घागऱ्याच्या कटिंगचा आणि स्टिचिंगचा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला. आणि ही जी आहे आमची घागरा घातलेली जी दीदी आहे ती सुद्धा तुम्हाला कशी वाटते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. नमस्कार.